AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गढ़ की जानिब से प्रभाग क्रमांक 13 मोहम्मद इरफान उर्फ शेरा भैया मित्रमंडल व पैनल ने आज पर्चा नामजदगी दाखिल किया। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2026 इलेक्शन में, महानगर पालिका इलेक्शन में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमको उम्मीदवारी दी गई है। हम हाली जनाब प्रताप पाटिल चिखलीकर साहब और राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा पवार और स्टेट के प्रेसिडेंट हमारे सुनील तटकरे साहब का शुक्रिया अदा करते हैं। और ये हमारा पैनल प्रभाग क्रमांक 13 का सबसे मजबूत पैनल होगा इंशाल्लाह। शेरा भाई, राष्ट्रवादी में काफ़ी लोग जो है आ रहे हैं, इसमें अंदर सभी दीगर माजी नगर सेवकों की भी एंट्री हो रही, क्या कारण है? कुछ भी नहीं, विकास हमारा एजेंडा है, विकास का। और राष्ट्रवादी में सब समाज को लेके चलने की ये है, और राष्ट्रवादी पार्टी सब समाज को लेके चलने का काम करती है, इसलिए सबका ये है कि राष्ट्रवादी पार्टी में जाना। मैं प्रताप पाटिल साहब के साथ राष्ट्रवादी पार्टी में ज्वाइन किया हूँ। आज लगभग 1 साल भर हो गया साहब के साथ में। जो क्या से भरे हुए, आपका क्या है? मैं ओपन सर्वसाधारण डो से फॉर्म भरा हूँ प्रभाग क्रमांक 13 से। और हमारे साथ में रवि भाऊ डांगरे मराठा समाज से है, और हमारी बहन SC समाज से अंकिता जोगड़े, आरती जोंदड़े, और हमारे भाई मोहित भाई OBC लेडीज से कैंडिडेट है प्रभाग क्रमांक 13 में। पूरा राष्ट्रवादी के 13 के प्रभाग में सब मिक्स है। हाँ, क्या कारण? ये पहला प्रभाग बार देखने क्रमांक में 13 आया। में सभी समाज के लोग रहते, इसलिए हमारे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटिल चिखलीकर साहब ने सभी समाज को न्याय देने का काम किया। सभी समाज से कैंडिडेट दिए, कोई पार्टी ने कैंडिडेट दिए नहीं, सबने किसी को कैंडिडेट मिले नहीं, बाहर के कैंडिडेट लाके देना पड़ा वो पार्टी। विकास का मुद्दा रहेगा हमारा, डेवलपमेंट। हम डेवलपमेंट के वास्ते काम करेंगे। आज तक देखिए हमने 25 साल से हमारे एरिया जैसे के वैसे रहे, पिछड़े के पिछड़े रहे। आज राष्ट्रवादी सेकुलर विचारधारा को लेकर चल रही और विकास के कामों को आगे बढ़ा रही। MIM और कांग्रेस भी है, कौन सी पार्टी से मुकाबला रहेगा? हमारा MIM से भी नहीं रहेगा, कांग्रेस से भी नहीं रहेगा, हमारा मुकाबला BJP से रहेगा। माझं नाव रवी भीमराव डांगरे पाटील, मी प्रभाग क्रमांक 13 मधून क गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आमचे मित्र शेराभाई यांच्या आणि मोहितभाई यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 13ची निवडणूक आम्ही लढत आहोत। पक्षाचे नांदेडचे सर्व खदगावकर साहेब, चिखलीकर साहेब, मोहनाना आंबर्डे साहेब, कोकर्ण साहेब यांचं मी सर्वस्वी मनस्वी अभिनंदन करतो। त्यांनी मला समाजसेवा करण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। दादा, अनेक लोक म्हणतात की राष्ट्रवादी हा जातीवादी पार्टी आहे, मुसलमानाचे अनेक उमेदवार याच्यात दिसायले, पण हा जातीवाद कसं होतो, काय याच्याबद्दल काय? जे जातीवाद सांगतात ते स्वतः त्यांच्या पक्षात जातीवाद करतात। राष्ट्रवादी हा पक्ष सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणार आहे, त्यामुळं राष्ट्रवादी हा पक्ष कोणत्याही जातीचा किंवा कोणत्या धर्माचा नाही, सर्व धर्मांना सर्व जातींना समोर घेऊन जाणारा पक्ष आहे राष्ट्रवादी। जे असे आरोप करतात ते स्वतः त्यांच्या पक्षामध्ये अशा प्रकारचे MIM पक्षाकडून खूप आरोप होतात की हा मुसलमानाची दुश्मन आहे राष्ट्रवादी पार्टी। नाही, MIM पक्षाला बोलण्याचं कारण पाहिजे, पण काही तथ्य नाही त्यामध्ये की राष्ट्रवादी म्हणजे तो जातीवादी आहे का? MIM पक्ष जातीवाद आहे, एकच समाज आहे। MIM पक्ष स्वतः जातीवादी। आता आमच्या प्रभाग 13 मध्ये बौद्ध समाज आहे, मुस्लिम समाज आहे, मी स्वतः मराठा पाटील समाज आहे, सर्व समाज घटकांना त्यांनी उमेदवारी दिली आहे। हे पहिल्यांदा असं झालं की एक मराठा, आमची बौद्ध समाजाची ताई आहे आणि 2 मुस्लिम, कसं राहील पॅनल आमचं संपूर्णपणे स्ट्रॉंग आहे, आमचं 13चं पॅनल। आणि आमची लढत काँग्रेस MIM यांच्यासोबत नाहीच, आमची लढत भारतीय जनता पार्टीसोबत आहे। आपलं गट प्रमुख जे आहे शेराभाई यांनी अनेक कामं केली, याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला की आता काय परिवर्तन होईल का? शेराभाऊचं पूरग्रस्तामध्ये असो किंवा कोरोना काळामध्ये असो, त्यांचं समाजकार्य अनमोल आहे, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मोहितभाईच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभाग क्रमांक 13चं इलेक्शन लढत आहोत, आणि नक्कीच आम्ही जिंकून येणार म्हणजे येणार। बरं आलेलं आहे। मी 13 मधून आलेली आहे। माझं नाव आरती अनिल जोंदळे आहे। मी राष्ट्रवादी पार्टीमध्ये जॉईन झालेली आहे। काय राष्ट्रवादी पार्टी का आपल्याला आवडली आणि ह्याच्यात उमेदवारी का घेतली आपण? कारण समाजसेवा आणि समाज विकासासाठी आपण मी पार्टी जॉईन केलेली आहे, समाजाच्या विकासासाठी जॉईन केलेली आहे, आणि समाजाचा विकासच करायचा आणि लास्टपर्यंत लढणार। काय महिलासाठी काय म्हणजे एजेंडा काय राहील? लाडकी बहीणची योजना